संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी गाजवलेली शौर्याची गौरव गाथा आणि संताजी घोरपडेच्या प्राप्त परिस्थितीचा निज जीवनपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानुष वधानंतर मानवता नष्ट झाली होती, नैतिकता भ्रष्ट झाली होती. स्वकीय आणि परकीय, मित्र आणि वैरी, मंगळ आणि अमंगळ असा भेदच उरला नव्हता. लोक नाती नावे विसरू लागले होते. असुरी महत्वाकांक्षाने वैरी मातला होता. उन्मादाने स्वराज्यातील रयतेवर राक्षसी आकांत मांडला होता. अशा युद्धाच्या भीषण रणधुमाळीत मराठ्यांचा सरसेनापती पान संबळ कपटानं मारला जातो. केवढं हे क्रौर्य! युद्धाची सीमा झाली, पराक्रमाची शर्त झाली. स्वराज्याचा जणू काही सूर्यच मावळला, अग्नी विझला. मग अशा अंधारात शत्रूला चलचला कापणारा तो प्रकाश दिसला. स्वराज्याच्या क्षितिजावर ते दोन अग्निगोल, एक संताजी घोरपडे तर दुसरा धनाजी जाधव. शिवरायांच्या प्रेरणेतून स्वराज्यासाठी स्फुरत होते, शत्रूला धडकी भरत होते. दानावळ घुसू लागला, प्रदीप्त ज्वाला भडकू लागल्या, उच्चर्वे तळिता घात सुरू झाले, अग्निकुंड तळपू लागले. ज्याच्या तळपत्या समशेरीचा धसका शत्रू सैन्यानेच नव्हे तर त्यांच्या घोड्यांनीही घेतला होता. वाऱ्याच्या वेगाने दौडणाऱ्या त्या घोड्यांनाही जळी स्थळी संताजी धनाजीची जणू साक्षात प्रतिमा दिसत होती. जैसा राजा तैसे प्रजाजन याच न्यायाने खळांचे निर्दालन आणि धर्माचे पालन करत होते. त्या सह्याद्रीच्या सिंहाची गर्जना ऐकून औरंगजेबासारखी क्रूर श्वापदेही दडी मारून बसली होती. पण काही स्वार्थी लोकांना राजा नको असला तरी प्रजेला तो विसरता येत नाही. ती निष्ठा, ती देशभक्ती, ती प्रीती नसती तर ज्याच्या पुढे नतमस्तक व्हावे, ज्याच्या दर्शनानं जीवन उजळून निघावं, त्याच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असून अश्रू ढाळायला देखील ज्याला उसंत मिळाली नाही, तो संताजी घोरपडे शेवटी देशद्रोही ठरला. आपल्या कपाळी लागलेला खोटा कलंक कसा पुसून काढायचा? आपल्यात माणसांची मान मारायची नाही, या एकाच कारणास्तव शस्त्र संन्यास घेऊन ज्याने उरलेले जीवन ईश्वर सेवेत घालवायचे असे सांगणारा संताजी घोरपडे, ज्याने कधी मरणाचा विचार देखील केला नव्हता, त्याला कधी त्याचं भयही वाटलं नव्हतं. मरण चुकू म्हणून चुकत नाही, मृत्यू अटळ आहे. तो समोर येतो तेव्हा त्याचं स्वागत संताजी घोरपडे कोणत्या तऱ्हेने करतो याचं यथार्थ चित्रण सह्याद्रीचा सिंह या नाटकात जगदीश दळवी या नाटककारांनी कसे उभे केले आहे. तर मग पाहूया सह्याद्रीचा सिंह, सह्याद्रीचा सिंह, सह्याद्रीचा सिंह. जाग मराठ्या जाग मराठ्या जाग, जाग मराठ्या जाग, जाग मराठ्या जाग, जाग मराठ्या. शत्रुत्वाची दाई दिशाना आज भडकली जाग मराठ्या जाग, जाग मराठ्या जाग. जाग मराठ्या हे भाला बरती तलवारी गरजू लागल्या
शत्रुत्वाची दाही निशाना आज भडकली जाग मराठा जाग जाग मराठा जाग मराठा जाग मराठा जाग मराठा जाग मराठा जाग मराठा निगाह रखो, होशियार, मरगट्ठों का हमला आया, होशियार। दीन दीन दीन, हर हर महादेव, जय भवानी, जय भवानी। भागो भागो, मरगट्ठों ने हमला किया, उसके साथ वो संताजी घूर पड़ा भी है, उसके साथ वो संताजी घूर पड़ा भी है। भागो भागो, हर हर महादेव। तोबा तोबा, बिल्कुल शैतान जैसा ही ये संताजी घोर पड़ा। मरगट्ठों का राजा काफिर संभाजी को तकरीब खान ने गिरफ्तार करने के बाद लगा था कि हम मंगलों को सब कुछ मिल गया। अब इस मुल्क में हैदोस हुल्ला मचाने के लिए किसी का भी डर नहीं। मगर अफसोस, वो खतरनाक संताजी घोर पड़ा, हमले पे हमला करके हमें बेजार कर रहा है। तुम्हारे जैसा मेरा भी यही ख्याल था। संभाजी को गिरफ्तार करके मैंने ऐसा सोचा था कि सब मराठा औरतों को मुस्लिम बनाकर पूरा मुल्क मुगल बनाया जाए। महाराष्ट्र के मंदिरों को जमींदोज करके पूरा खजाना लूटकर कोल्हापुरी बादशाह के हवाले करके बड़े दिमाग से आलमगीरा को पुरनिसात करूंगा। लेकिन उस हैवान संताजी की वजह से हमारा सपना अधूरा ही रह गया। शैतान संताजी ने हमारी नींद बुलाई, खाना खराब कर दिया, कोल्हापुरी जाने के सब रास्ते बंद कर दिए। इतना ही नहीं, सातारा जाना भी मुश्किल कर दिया। वो शेर जैसा संभाजी ठीक था, लेकिन वो शैतान संताजी उससे भी खतरनाक है। मुझे लगा था हमारा अच्छा वक्त अब शुरू हुआ, लेकिन नहीं, ये तो बुरे से बुरा वक्त है। उस संताजी के साथ धनाजी जादव, बुड्ढा सर सेनापति पान संबल और उसकी खूबसूरत छोकरी कमलजा हथेली पर सिर रख उसका साथ दे रही है। अपने राजा की हर एक मरगट्ठा जान की बाजी लगाने के लिए तैयार हुआ है। तानाजी, मुरारबाजी, बाजी प्रभु देशपांडा, इन जैसे शमशीर बहादुर मरगट्टों ने सेवाजी के लिए अपनी जान की बाजी लगाई। वैसे ही संताजी, धनाजी, खंडोबल्ला वो संभाजी के लिए अपनी जान कुर्बान करने के लिए तैयार है। जैसे शेर को सवा शेर हो। वो कुछ भी होने दो, लेकिन अपने तकरीब खान ने ऐसी तरकीब लगा के इन सब मरगट्टों को ऐसा चकमा दिया कि बस पूछो मत। चुने हुए सरदारों के साथ उस काफिर संभाजी को लेकर आज नहीं तो कल तुलापुर आलमगीर बादशाह के शामियाने में हाजिर होगा और सूर्याजी पिसाल को वाई की सरदेश मुखी की लालच दिखाकर रानी येसुबाई, संभाजी का लड़का और मरगट्टों की राजधानी रायगढ़ हमारे कब्जे में आएगी। अब चारों ओर से इन मरगट्टों को जीतना नामुमकिन है।
इसमें कोई शक नहीं। वाह, बहुत खूब। इस शक्ल से पूरा महाराष्ट्र मिट्टी में मिलाने में इतनी सी देर। मरगट्टो के महारानी के साथ पूरा कबीला अपने हाथ आया तो जैसे नचाएंगे वैसे नाचेंगे मरगट्ठे। ऐसी तरकीब की कि खून का एक भी बूंद बर्बाद नहीं किया और संभाजी कैद किया। कल तक पूरा कबीला अपने काबू होगा। लेकिन कामबख्श, ये सूर्याजी पिसाल हमें दगा तो नहीं देगा? नवाज, कनौजी शिर्के और सूर्याजी पिसाल की इस बारे में बातचीत हो चुकी है। संभाजी को तुम्हारे हवाले करने का लालच बादशाह ने गनौजी को दिखाया है, इसलिए वो हमारे लिए कुछ भी करने के लिए तैयार हुआ है। और सूर्याजी पिसाल को वाई की सरदेशमुखी की लालच दिखाकर रानी येसुबाई, संभाजी का लड़का और मरगट्टो की राजधानी रायगढ़ हमारे कब्जे में आएगी। अब चारों ओर से ये मराठी दौलत इन गद्दारों की वजह से बर्बाद होने वाली है, इसमें कोई शक नहीं। आज एक दिल की बात बताता हूं। उस 5 संबल की खूबसूरत छोकरी कमलजा, उसको हासिल करने के लिए मैं अपनी जान की भी कुर्बानी देने के लिए तैयार हूं। लेकिन उसका बूढ़ा बाप 5 संबल बीच में आया तो मैंने सुना है कि वो मरगट्टो का सर सेनापति बड़ा शमशीर बहादुर है। और हमने क्या चूड़ियां पहनी है? उस कमलजा के लिए 5 संबल का कांटा हमेशा के लिए निकालना चाहिए। सिर्फ 5 संबल का नहीं, तो हमारे रास्ते में आने वाले संताजी घोरपड़ा और धनाजी जादव को मौत की सजा देकर मैं अपने इश्क का रास्ता साफ करूंगा। इसके बारे में मैं तुम्हें पूरी मदद करूंगा और इस्लाम के लिए मैं अपनी जान कुर्बान करूंगा। लेकिन कामबख्श, हमारी शाही फौज जिसका नाम सुनकर कांप उठती है, वो संताजी घोरपड़े कैसा है? क्या तुमने कभी उसे देखा है? एक बार उसे मैदाने जंग में देखा था, लेकिन उसकी शक्ल मेरे सीने में चुभ रही है। अच्छा, तो क्या हमारे अफजल खान जैसा रुस्तुम में जमा है? नहीं नहीं नवाज, तुम्हारा अंदाज बिल्कुल गलत निकला। दिखने में वो बड़ा खूबसूरत, सीधा नाक, बड़ा भाल और सतेज जान और रुबाबदार मूंछ, जैसे अपना छोटा शहजादा बहादुर है ना, वैसे मैंने सुना है कि संताजी घोरपड़े को देखते ही जवान छोकरियां उस पर फिदा होती है और उस पर जान कुर्बान करने के लिए तैयार रहती है, जैसे संभाजी को देखकर होते हैं ना, वैसे। ओहो, तो वो नाबालिग बच्चे जैसा मामूली है तो फिर मैं उसे चुटकी बजा के खत पकड़ डालूंगा। नवाज, वो सिर्फ बच्चा नहीं बल्कि शेर का बच्चा है। छोड़ो, वो कितना भी शमशेर बहादुर हो, लेकिन अभी तक उसका मुकाबला इस नवाज से नहीं हुआ। मेरे सामने आने दो, पर भर में उसे जहन्नम में भेज दूंगा। खान साहेब, ते पहा 2 काफिर मरगट्ठे और एक तमासगीर औरत वेशांतरात धीरगिरी करी त्यांना पकडून आणले आहेत। उसको अंदर भेजो। नवाज, हमला करने का हुक्म जारी किया जाए, तोप चलाकर दुश्मनों को मिट्टी में मिला दो और कोई मरगट्टा जिंदा हाथ आए तो उसे मेरे सामने पेश करो। कौन हो तुम? आम्ही मराठी माणसं आहोत। बदतमीज, सीधा जवाब दे, नहीं तो जान खो बैठोगे। चाबुक से चमड़ी निकाल दी जाएगी। आता का बया सरळ जबाब देतो ना वा. तुम्ही विचारलं कोण आहे सा? मी म्हटलं मराठी माणूस आहोत म्हणून. आता हाय मराठी म्हणून मराठी सांगितलं. मुसलमान असतो तर मुसलमान भी सांगितलं असतं। चुप, बको मत। तुम यहाँ क्यों आए हो? असं तुम्ही बोलवलं असं म्हणून। पागल छोकरी, सीधा जवाब दे, नहीं तो नतीजा ठीक नहीं होगा। म्हणजे आता ह्यो दुलुमच चला म्हणायचा।
खान साहेब तुम्ही जसं पुसतायसा तसाच जबाब देतो ना हो आम्ही बरं तुमचीच आपली दमदाटी गरीबाला जगत कुणी भालीच राहिला नाही बघा. अगर तुमने सच बताया तो बाइज्जत रिहा कर देंगे, झूठ बोला तो आपकी खैर नहीं। बोलो वो संताजी घोरपड़े और धनाजी जादव किधर है? खंडो जी का ठिकाना कहाँ है? बोलो जल्दी बोलो, नहीं तो सामने वाले पेट पर फांसी दूंगा। कोण कंता संताजी धनाजी आणि खंडू बल्लाल आम्हाला नाही बा ठावा या जीव तोडून कर सांगतो या पण तुम्हाला ते पटेल त्याला काय करायचं हे अम्मा ही पंचायत झाली बा अरे तिरं परशा इकडं आड आणि तिकडं ही अरे तसं ना बरं आई जेव घाली ना आणि बाप काय भीक मागून येईना. अशी करा तशीच का झाले बघ आपले काहू, कसा काय तो संताजी घोरपडा त्यानं मन मोगलांची अक्षी दानादान उडवली या. एवढा बहादरगडी आहे तो खामोश! ऐसी टेढ़ी बात बोलकर हमारा वक्त बर्बाद मत करो। बोलो कहाँ से आए हो, कहाँ जाना है? तुम मरघट टोके कोई जासूस तो नहीं? अरे बाप रे बाप अगदी तोफा लागलेला बोलतासा. आम्ही की नाही सोलापूरचं आणि जाणार हैदराबादला. आम्ही हेरगिरी करत नाही काय आम्ही करतो हेरगिरी ढेरगिरी म्हणजे आपलं नाच घालावं. थांबा ऐका बंद करो, बंद करो ये तुम्हारा नाच गाना। तुम्हारी यह पुरानी तरकीब हमारे सामने नहीं चलेगी। बंदे गुलाम ले जाओ इन काफिर मरघट्टों को। हमें चकमा देने आए थे, लेकिन खुद चकमा खा गए। कांचन उगाच नाराज होतं बघा आमच्यावर. आमचं काय बी कसूर नाही. पावसाने झोडपलं राजानं जुलूम केला तर त्याची सगळ्या न्यायाची कुणाकडे आता आभळ फाटलं त्याला ठिगलं लावायचं कसं निकुणी. बरं काय रे आता रे काय करावं. आली भोगाशी असावे चालत. खानावरी भाल घालू नये असंच ना. बंदे गुलाम ले जाओ इन काफिर बदमाशों को। अगं बाई नवाज, ये मरघट्टे संभाजी को ढूंढने के लिए कुछ भी कर सकते हैं, इसलिए हमें हमेशा होशियार रहना पड़ेगा। अगर किसी को किसी पर शक हुआ तो उसका सर कलम कर देना। खान साहेब दौड़ो दौड़ो, मरघट्टों ने हमला किया, दौड़ो। और उसके साथ वो काफिर संताजी घोरपड़ा में है और आपके फौज की कत्ले आम शुरू कर दिया है और आपके सामने आने के पास आने की कोशिश कर रहा है। दौड़ो दौड़ो। आने दो वो संताजी घोरपड़ा, उसको मेरे सामने आने दो। वो सामने आते ही इस शमशेर से उसका सर काटूंगा। संताजी, अगर तू सच्चा मराठा है तो मेरे सामने आओ। कौन हो तुम? खामोश! यहाँ क्यों आए हो? मरने के लिए? नाही, तुमच्या बाप दाद्यांबरोबर तुमची आसमानात रवानगी करायला. हैवान, सीधा जवाब दे, नहीं तो जबान खींच लूंगा। तुला हात घालण्यापूर्वीच तुमचे दोन्ही हात तळांपासून अलगद तुटून पडतील आणि अल्लाच्या तुझ्यासाठी तुम्हाला आसमानात उड्डाण करावं लागेल. कमबख्त हैवान, यहाँ क्यों आए हो? हा मोगल मियांच्या छाताडावर थैसाई नाचून औरंग्याच्या दाढा उपटून आमच्या महाराष्ट्राचा लाडका लाल परत देण्यासाठी समजला. ये नामुमकिन है। नामुमकिन? आम बख्श हा संताजी घोरपडे तुमच्या रक्ताचा सडा शिंपडून नव महाराष्ट्र क्रांतीचा श्री गणेशा घालून देण्यासाठी चाललाय. तो तुमची खमेटखोर भाषा ऐकण्यासाठी नाही. संताजी घोरपडा? होय, तोच मी. नवरंगी कारस्थानात मशगूल असणाऱ्या औरंग्याचा गवणांचा दुश्मन. इतकंच काय तर मानव जातीवर अन्याय करणाऱ्या प्रत्येक दुष्ट शक्तीचा कट्टर वैरी तोच हा संताजी. चले जाओ यहाँ से। फौरन निकल जाओ। संताजी, चले जाओ यहाँ से, नहीं तो जान खो बैठोगे। मुखचंद्राऐवजी पायाच्या नखाचं दर्शन घेण्यात
समाधान मानणाऱ्या तुमच्या मोगली बकवा बंद करा. बोला बोला, कुठे आहे आमचा मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी? संभाजी? कोण संभाजी? तुमचा बाप, ज्याचं नाव ऐकत जंगलातील खून शॉपर देखील थरथर कापतात. फिरंगी, अफजल, मोगल यासारखे मातापर शत्रू देखील चलचलाक कापतात. तोच मराठ्यांचा बहादर राजा छत्रपती संभाजी. वो तो शराब पीकर खूबसूरत लड़कियों के शामियाने में बेहोश होकर गिर पड़ा है. चुप हैवान, असा खोटा कलंक शंभू राजांच्या माथी लावाल तर इथल्या इथं उभा चिरून तुमचे तुकडे खारी गिधाडांना खाऊ घालेल. हमारे शामियाने में आकर हमको ही धमका रहा है. नवाज, चलाओ शमशेर. चालवा, पेला शक तुमच्या गंजलेल्या समशेरीत चालवा. तुम्हा मोगलांना खडे चारायला हा संताजी खडा खाम उभा आहे. ये बात है तो देख लो. शमशीरे बहादुर, बोला बोला, शंभू राजे कुठे आहेत? संताजी, हमने तुम्हें धोखा दिया. संभाजी हमारे शामियाने में नहीं है, वो तो कोल्हापुर के तकरीब खान के शामियाने में. खोटा, साफ खोटा. मला दगा करण्याचा प्रयत्न कराल? हरगिज नहीं, संभाजी यहाँ नहीं, अल्लाह कसम. अरे अरे, हात झाला. तुमचा हा कावा माझ्या ध्यानी आला नाही. कुछ फिकीर नाही. बहादर मराठ्यांनो, लांडगे तोड करीत कोल्हापूरच्या दिशेनं वायू वेगानं घोडदौड करा. आवाज, काम बख्श, तुम्ही तरी आता कशाला जिवंत राहता? थांबा, तुमची रवानगी मी अल्लाच्या दरबारातच करतो. के लिए हमें बख्श दो. संता जी, हमें बख्श दो. हम तुम्हारे पैर छूते हैं. हम तुम्हारे रास्ते में कभी नहीं आएंगे. मराठी हे छावणीतून निसटले. पकडो पकडो पकडो. दली, सोडून द्या विषारी सापांना. सगळं पायथ्याला ठेचून काढा. मी आज यांना सोडून दिलं तर उद्या दुप्पट वेगळा दंश कर दिली मोगली फुरशे. संताजीराव, हे घनशी काट्याचे मोडून टाकले नाहीत तर उद्या महाराष्ट्राच्या पायात चढतील आणि महाराष्ट्र देश तुरी फितुरीच्या विषानं सडेल, तुझे. नेमाजी, तू घडली हकीकत राजाराम राजांना सांगून. नेमाजी, तू धनाजीला मी तातडीत गडीत भेटतो म्हणून सांग. जा. काम बख्श, नवाज, आम्ही मराठीत शरण आलेल्यांना मरांडेत नसतो. आजच्या घडीला जीवदान देतो. जा, पण लक्षात ठेवा, एक दिवस असा उजाडेल की या महाराष्ट्रातून तुम्हाला पलटा भुई थोडी होईल. ही लाल माती तुमच्या रक्ताने लाल होईल. शंभू राजांबाबत केलेल्या कारस्थानाचा तुम्हाला पुरेपूर जबाब द्यावा लागेल. आणि जर का शंभू राजांच्या जीवाला काहीही अपाय झाला तर हा संताजी तुम्हा मोगलांना दे वाईट घरी काय करायला लावेल हे पक्का उठून राहा. सहनशीलतेला ही सीमा असते. आयुष्यात खडतर परिस्थितीशी झुंजण्यात आम्हालाही कमीपणा वाटत नाही, पण झुंजण्याऐवजी माघार घेत पळापळी करण्याबद्दल आम्हास खंत वाटते आहे. दादा साहेबांना कैद झाली, आम्हाला मूग गिळून स्वस्थ बसावं लागलं. वहिनी साहेब आणि बाळ राजांना शत्रूनं वेढलेलं असताना आम्हाला निमूटपणानं तिथून निसटावं लागलं. त्या सूर्याजी पिसाळाच्या फितुरीमुळे आज बलाढ्य रायगड शत्रूला सहजासहजी मिळाला. हे सारं घडत असताना या शिवप्रभूंच्या वंशजाला काहीही हालचाल न करण्याचा सल्लागार मंडळींचा सल्ला शिरोधार्य मानून आज असं वणवण भटकावं लागत आहे. लाचारीनं जीवन जगावं लागत आहे. नामुष्कीनं अपयश घेऊन पळावं लागत आहे. राजे राजे, जरा सबुरीने घ्या. तुमच्या प्रमाणे मलाही असह्य वेदना होत आहेत. पिवळ्या डसल्या गत मनाची काहिली होते आहे. पण परिस्थितीचा वणवाच असा पेटलाय
की त्यातून सही सलामत निसटायचा असेल तर येईल त्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. सल्लागार मंडळाचा आपल्याला जो सल्ला आहे तो या घडीला मराठी राज्याच्या हिताचाच आहे. शिवप्रभूंचं स्वराज्य टिकवायचं असेल तर काही गोष्टी मनाविरुद्ध सहन केल्या पाहिजेत. उतावळेपणाला संयमाच्या सीमारेषेचं बंधन घातलं पाहिजे. मराठी राज्याच्या सुस्थिरतेसाठी आम्ही केव्हाही आमची मनं द्यायला तयार आहोत. पण आम्ही जर असे स्वस्थ बसलो तर राजगादीच्या अभिलाषेने आम्ही हा राजकारणाचा डाव खेळतो आहोत असा इतरांचा समज होईल. त्याचं काय? नाही राजे, असा कोणाच्याही मनात विकल्प येणार नाही. भलताच किंतु मनात धरून सुरू नका. देह जाओ अथवा राहो या निर्धारानं दख्खनचा मराठा प्राणपणानं लढतो आहे. तो आपल्या राजासाठी, स्वामी निष्ठेचं व्रत आचरण्यासाठी. आपल्याला हे विदित आहे. हो पण जनापवाद मोठा विलक्षण असतो. आबासाहेबांच्या कैलासवासानंतर ज्या काही घटना घडल्या त्यांचा चित्रपट नजरेसमोर उभा राहिला की त्यांनी महत्त प्रयासानं मिळवलेली ही मराठी दौलत अशी हातोहात हात सांड होते की काय अशी भयप्रद कल्पना मनाला साठून जाते. मात्र असं वाटतं शत्रूवर तुटून पडावं आणि एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकावं. राजे, या पुढे प्रत्येक पाऊल इतकं जपून पण अचूक जागी टाकायचं आहे की विजयाने मातलेला शत्रू चिची करत मागे सरला पाहिजे. दाती तृण धरून शरण आला पाहिजे. दख्खनचा मावळा बघितला की त्याचा थरकाप उडायला पाहिजे. तुमच्या सारख्या करत्या सवरत्या आणि संताजी धनाजी सारख्या रणशूरांवरच आमची सारी भिस्त उभी आहे. कोणीतरी इकडंच येते असं वाटतं. हो, मलाही तसंच वाटतं. आपण अंमल इथं आडोशाला थांबा. मी पाहतो कोण येत आहे ते. आबासाहेब, सह्याद्री टळमळू लागला आहे. शिखरे विदीर्ण होत आहेत. नद्यांची तीर्थता नष्ट होत आहे. स्त्रियांची पावित्र्यता भ्रष्ट होत आहे. मौनालाही कंठ फुटावा असा बाका प्रसंग महाराष्ट्रावर उदरला. खिन्न विपन्न दशेत मावळ मराठा कितपत पडला. आबासाहेब, अस्तित्व असून ही ओळख सांगता येत नाही. क्षमता असून ही ती प्रकट करता येत नाही. माहीत असून बोलता येत नाही आणि हक्क असून तो मिळत नाही. साऱ्या गोष्टी दैवाधीन आहेत. दैवाची गती न्यारी आहे. आम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला ती थांबविता येत नाही. आबासाहेब, थांबविता येत नाही. आबासाहेब, आबासाहेब, अहो आबासाहेब म्हणजे मूर्तिमंत ईश्वरी अवतार. न्याय नीती जाणणारा जाणता राजा. त्या दात्याशी, त्या पित्याशी आमची तुळा. चेचे अहो, कोठे ओहळ, कोठे सागर, कोठे काजवा, कोठे भास्कर. नीळमणीच ते गार आम्ही तो. विषयुक्त ह्या जगतात शिवप्रभू हे अमृत हो साक्षात, अमृत हो साक्षात. आबासाहेब, तुमच्या मंतरलेल्या शब्दातून मावळ मराठा राखेतून उठला.
देव देश आणि धर्मासाठी प्राणपणानं लढले. तुमच्या मंथनातून जे देशद्रोही फितुरीचे विष बाहेर पडले ते तुम्ही कठोरपणानं पचवलं. बाबासाहेब, तुमच्या शौर्याची, तुमच्या कार्याची जगात तुलना होणे नाही, होणे नाही, होणे नाही. बाबासाहेब, तुम्ही पावन केलेल्या या पुण्यभूमीवर आज दुर्धर प्रसंग ओढवला आहे. तुम्ही मावळ मराठ्यांच्या सहाय्यानं रक्ताचं शिंपण घालून वाढवलेल्या या स्वराज्य वृक्षाला आज फितुरीची आणि देशद्रोहाची कीड लागू पाहत आहे. आबासाहेब, कीड लागू पाहत आहे. यातून समर्थपणानं ही मराठी दौलत पुनश्च खडी खांब उभी राहण्यासाठी तुमचीच पुण्याई खर्ची पडली पाहिजे. आबासाहेब, तुमचीच पुण्याई खर्ची पडली पाहिजे. राजे, संताजीचा खास हेर परसोजी गोडदोड करीत येत आहे. खात्रीनं दादासाहेबांची खबर कळणार. चला चला, आपण त्याची गाठ भेट घेऊ. राजे, इतका उतावीळपणा नको. तो इतक्या तिथं पोचेल. तो पहा, आला तिकडे. परसोजी, परसोजी, अरे काय खबर घेऊन आला आहेस? दादासाहेबांची सुटका झाली का? नाही. धनी साहेबांनी कमालीचं शौर्य गाजवलं, पण शंभू राजांची सुटका करण्याचा त्यांचा पराकाष्ठेचा प्रयत्न विफल झाला. म्हणजे संताजीही हात हलवत माघारी फिरला. हो, सरकार नाईलाज झाला. कारण शंभू राजे त्या कामबक्षाच्या छावणीत नव्हतेच मुळी. म्हणजे असं कसं होईल? आपल्या हेराकडची खास खबर होती, ती खोटी कशी होईल? वमा मराठ्यांना चकविण्याचा मोगलांचा कावा होता. त्यांनी दुसऱ्याच मार्गाने शंभू राजांची रवानगी तुलापुरी केली. त्यामुळे आमची दिशा भूल झाली. एकूण सर्व पापग्रह महाराष्ट्राच्या पाठीमागे हात धुवून लागल्यासारखे दिसत आहे. बरं, आता संताजी कुठे आहे? ते धनाजी जाधवांची गाठभेट घेण्यासाठी संताजीच्या गडीत गेले. मग आम्ही मजल दर मजल करीत पन्हालगडी जातो. तिथं आमची गाठभेट घ्या असा खाशांचा खास निरोप संताजी धनाजीला दे. कशी आली? राजे, राजे, असे सचिंत होऊ नका. विधी लिखित कधीही टळत नाही. मात्र प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे. आज ना उद्या जयश्री आपणाला खचितच वर्माला घालील. हो, उद्याच्या उजाडणाऱ्या सोनेरी दिवसाच्या अपेक्षेनं आजची ही खडतर निराशमय रात्र मोठ्या निर्धारानं कंठली पाहिजे. चला राजे, याच पावली पन्हालगडी मराठ्यांची राजधानी करून संताजी धनाजीची गाठभेट घेऊन पुढील रूपरेषा आखूया आणि मातब्बर झालेल्या शत्रूला खडी चालूया. आमची अनुज्ञा आहे. चला. काही सुचत नाही. ही विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसवायची? संताजी, माझी तर अक्कल गुंग झाली आहे या झालेल्या प्रकारानं. शंभू राजांना सोडवण्याचे सगळे प्रयत्न विफल झाले. अखेर अखेर त्या कपट्या औरंग्यानं आपला कावा बरोबर साधला. आता नाजी, आला प्रसंग असा बाका आहे की त्यातून बिनतोड उपाय काढला नाही तर नामुष्की पदरात घेऊन महाराष्ट्रातून या मराठ्यांना पळावं लागेल. या नानत्या महाराष्ट्राचं वैराण वालवंट होईल. जिकडे तिकडे हाहाकार उडेल. तुझं म्हणणं रास्त आहे, मलाही ते पटतं. पण मोंगलांनी चारी बाजूंनी आपल्याला घेरलं आहे. कोणती झाली आहे आपली? धनाजी, आजच काही शिवप्रभूंची पुण्याई संपुष्टात आलेली नाही. ही आपली परीक्षा आहे. या महाराष्ट्राच्या अस्मितेची परीक्षा आहे. मावळ मराठ्यांच्या निर्धाराची परीक्षा आहे. त्यातून आपण तावून सुलाखून निघालं पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवली पाहिजे. हो,
आता मरता मरता मारलं पाहिजे किंवा मारता मारता तरी मेलं पाहिजे. त्याशिवाय दीड मूठ झालेला हा धैर्यशील महाराष्ट्र चौताळून उठणार नाही. संताजी, सारा मराठा मुंगीसारखा मोगलांवर तुटून पडला पाहिजे. सारी शक्ती एकवटून अखेरचा निकराचा हल्ला चढवला पाहिजे. होय, तरच आपला तरणोपाय आहे. नाहीतर आहे या स्थितीत मराठा मूग गिळून स्वस्थ बसून राहिला तर मराठा राहणार नाही. धनाजी, आता विचार करीत वेळ गमावीत स्वस्थ बसण्याचा हा समय नाही. महाराष्ट्राची राजलक्ष्मी राणी येसूबाई हिनं राजांची सुटका केलीत का, असं जर मला विचारलं तर त्यांना काय उत्तर देऊ. मारे दरबारात फुटाच्या वल्गना करत बाहेर पडलो, पण फितुरांच्या फितुरीमुळं काहीच हालचाल करता आली नाही. येती प्रत्येक घडी बिकट समस्या घेऊन येत आहे. नाजी, एवी तवी आपण मृत्यूच्या ज्वालामुखीवर उभे आहोतच. मग शिवछत्रपतींनी अंगीकारलेल्या गनिमी काव्याचा आश्रय घेऊन दुश्मनांवर का बरं तुटून पडू नये? तोच विचार माझ्याही मनात घोळतो आहे. संताजी, महाराष्ट्रातील सगळ्या मावळ मराठ्यांची मन अजून मेलेली नाहीत. मग आता विलंब नको. पांगलेला मराठा एकवटून अखेरचा प्रयत्न करू. प्रयत्नांची बरीच सीमा झाली. संताजी, धनाजी, दख्खनचा नरकेसरी धारा तीर्थी पडला. मराठ्यांचा तारणहार तुटून पडला. लाखाचा पोशिंदा हकनाक मारला गेला. संपली महाराष्ट्राची पुण्याई संपली. काय काय शंभू राजे होय, शंभू राजे आपल्याला सोडून गेले. त्यांचा वध झाला, अमानुषपणे वध झाला. प्रत्यक्ष वैरानं पूर्वजन्मीचा दावा साधला. मराठ्यांचा राजा हिंदू धर्माच्या कडव्या अभिमानामुळे महाराष्ट्राच्या शौर्य थर्याची पताका फडकवी. हाल अपेष्टा शोषित निधिधामाला गेला. काय ऐकतो आहोत आम्ही? खंडोजी, दख्खनचा लाखो गणती मावळा जिवंत असता आमचा राजा हाल करून मारला गेला. नाही, मला हे सहन होत आहे आणि माझ्या मनाला देखील पटत नाही. संताजी, वैरावर देखील येऊ नये असा दुर्धर प्रसंग आपल्यावर उधळला आहे. राजांचा वध झाला, अगदी सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. खंडोजी, जी खबर ऐकवलीस ती ऐकून महाराष्ट्रातील पत्थरही पाझरतील. मूक पशु पक्षी रुदन करू लागतील. झाड वेळी अश्रू ढाळतील. छे मनात बेफाट विचार थैमान घालू लागले आहेत. मनावरचा संयम सुटू लागला आहे. त्या औरंग्याचं साऱ्या मोगलशाहीला खाऊ की गिणू असं होऊन गेलं आहे. दुसऱ्याला धर्मावर देशावर आक्रमण करायला सांगणाऱ्या त्या क्रूर कट्टी आलमगिराचा समूच्छेद या महाराष्ट्रातून करावा असं मला वाटू लागलं आहे. खंडोजी, त्या सिंहाच्या बछड्यानं आमच्या लाडक्या शंभू राजांना अखेरच्या घडीला निर्वाणीच्या क्षणाला या आपल्या महाराष्ट्राला काही संदेश नाही का दिला? होय, अमर संदेश दिला आहे. त्या संदेशानं महाराष्ट्रातील मेल्या मुडद्याची चैतन्य यावं, झाडा वेलींना स्मरण चढावं, दगड धोंड्यात स्फूर्ती चेतावी असा या महाराष्ट्राला जन्मोजन्मी पुरेल असा संदेश आपल्या राजांनी दिलाय. ऐका तो दिव्य महान संदेश. प्राण गेला तरी बेहत्तर, पण हिंदू धर्म सोडणार नाही. आलमगिरा, तू एक संभाजी मारशील, नेस्त नाबूद करशील, पण या महाराष्ट्रातील हर एक मराठा संभाजी आहे. तो तुला याव चंद्र दिवा करो कदापि नेस्त नाबूद करता येणार नाही. औरंग्या, तुझ्या असुरी महत्वाकांक्षाचं थडग या महाराष्ट्रातच बांधल्याशिवाय मराठा स्वस्थ बसणार नाही. हे फक्त लक्षात ठेव.
हाच तो दिव्य महान संदेश. वाह वाह रे मराठ्यांच्या बहादर राजा. दिल्लीपतीला त्याच्या तोंडावर बेदरकारपणाने ठणकावून सांगणारा निधड्या छातीचा बहादर गडी अखेर या महाराष्ट्रातच जन्माला आला. शंभू राजे, तुमच्या अखेरच्या निर्वाणीच्या बोलासाठी मी माझ्या कवडी किमती प्राणाची ही कुरवंडी करेन, हीच माझी प्रतिज्ञा. धनाजी, खंडोजी, जोपर्यंत आपण याचा सवाई सूड घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला तहान भूक विसावा याचा विचार देखील करता येणार नाही. मोंगली बोक्यांनी गिळंकृत केलेला महाराष्ट्र तसून तसू परत घेईतोपर्यंत महाराष्ट्र शंभू राजांच्या सूतकातून मोकळा होणार नाही. संताजी, तुझ्या शब्दाबाहेर नाही मी. शंभू राजांच्या मरणाने महाराष्ट्रावर वज्राघात झाला खरा, पण आता त्यांच्यात असं एक नव चैतन्य सळसळेल की त्यानं मी म्हणणाऱ्या हेकट वृत्तीच्या शत्रूंना देखील महाराष्ट्रापुढे नतमस्तक होऊन नमावं लागेल. महाराष्ट्राची चरण धूळ कपाळी लावावी लागेल. ते सारं खरं आहे, पण ही खबर कुठल्या तोंडांनी येसूबाई राणी साहेबांना? ती माय माऊली माझ्याकडं आषाढ भूतपणे डोळ्यात आसू आणून माझी वाट पाहत असेल. तिला कसं समजावून सांगू की प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील त्या कपाळ करंट्या खंडोजीला यश झालं नाही म्हणून. खंडोजी, शोकावर अरे मरण कुणाला चुकलं आहे, पण शंभू राजे ज्या मरणाने मेले आहेत त्या मरणाने त्यांना जगाच्या अंतापर्यंत चिरंजीव करून ठेवलं आहे. खंडोजी, तू जर असा धीर सोडलास तर इतरांनी काय करावं? आता आपल्याला आपल्यापेक्षा बाळ राजांना जपायला हवं. आपलं दुःख लपवलं पाहिजे. चल, याच पावली रायगडावर जा. धने धने कोण? बरसोजी, असा थापा टाकीत का आलायस? धनी धनी घात झाला. याची पिसाळ फितूर झाला आणि फितुराने पोखरलेली मराठ्यांची राजधानी दुश्मनाने जिंकली. परिश्रमाने कमावलेलं मराठी राज्य गमावले. हर 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 दुर्दैवानं कळस गाठला. शत्रू शिरजोर झाला. बरसोजी, काय घडलं ते स्पष्ट सांग लवकर. आणि सूर्याची पिसाळानं वाईच्या सरदेशमुखीच्या लालचीनं रायगड दुश्मनाच्या हवाली केला. महाराष्ट्राची राज्यलक्ष्मी राणी येसूबाई आणि बाळ राजे शत्रूच्या हाती गवसले. काय? बाळ राजे आणि राणी येसूबाई कैद झाल्या? एकापेक्षा एक असे घोर प्रसंग या महाराष्ट्रावर आणून परमेश्वरा, त्याचं स्थान नष्ट करायचं आहे का तुला या जगातून? धनी, घडली हकीकत आपल्या कानी घालण्याच्या अमात्यांनी दिलेल्या हुकमानुसार आपल्या चरणी पावता झालोय. त्याशिवाय आपल्याला हुकुमतपन्ना रामचंद्र पंतांनी तात्काळ कन्नालगडी बोलावलं आहे. आज महाराष्ट्र पोरका झाला. संताजी, धनाजी, सांगा सांगा कुणाच्या तोंडाकडे पाहून हे सार सहन करू, सार सहन करू. कशाला हा देह जगू, कशाला हा देह जगू. या महाराष्ट्राच्या हतबल झालेल्या मावळ मराठ्यांसाठी, चैतन्यहीन झालेल्या महाराष्ट्रासाठी चल खंडोजी, बाळ राजांच्या सुटकेचा प्रयत्न करूया. राजी, खंडोजी, मी उदयिक पान संबळांच्या वाड्याकडे जातो आणि पुढील सल्लामसलत घडवतो. तोपर्यंत तुम्ही बाळराजे आणि राणी येसूबाईंच्या सुटकेचा प्रयत्न करा. जा. ठीक आहे, हा मी निघालो. चल खंडोजी. संताजी, मी तुला परत पन्हाळगडाच्या सरहद्दीवर भेटतो. येतो मी. जय भवानी. बरसोजी, तू तातडीला पन्हाळगडावर जा आणि राजांना कळव की मी पुढील मनसुब्यासाठी येत आहे. जा. बस, ठरला निश्चय. यापुढे जो महाराष्ट्राचा शत्रू असेल त्याला कापून काढून
माझ्या महाराष्ट्राच्या माथी लागलेला दास्यत्वाचा कलंक पुसून टाकतो. या फितुरीचा उच्चाटन करतो. धनी 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 राम राम संताजीराव. कुठे गेले धनी? धनाजी खंडोजी सोबत राणी येसुबाई आणि बाळराजांच्या सुटकेसाठी गेला आहे. नेमाजी, कसली खबर घेऊन आलायस? संताजीराव, कामबक्ष खान आणि नवाज खानानं सोलापुराच्या रुखानं जाणाऱ्या आपल्या फौजा परत महाराष्ट्रात आणल्या असून राजाराम महाराजांना गिरफ्तार करण्यासाठी औरंगजेबानं आणखी कुमक धरली आहे. तसंच फितूर सुजाजी पिसाळनं मुसलमान धर्म स्वीकारला असून तो आपल्या जवळील कुमकेसह कामबक्षाला मिळाला आहे आणि सरसेनापती पान सबळांच्या वाड्यावर हमला करण्यासाठी कूच करतो आहे. संताजीराव, पान सबळांवर आणि त्यांची एकुलती एक मुलगी कमलजाक्कावर मोठा बिकट प्रसंग गुजरणार, तेव्हा बरा करा. परसोजी, तू तातडीनं माघारी जा आणि त्या सूर्याजी पिसाळाच्या हालचालींवर नजर ठेव. मी उदयिक पान संबळांच्या वाड्याकडे जातो आणि धनाजी भेटल्यावर तुझ्यावर कामगिरी सोपवल्याची वर्दी देतो. जा. कशी आज्ञा. बादशाह, पाठव. कुमकेवर कुमक पाठव. लाखो करोडो सैनिक जरी महाराष्ट्र गिळंकृत करायला पाठवले तरी त्यांचा महाराष्ट्राच्या सीमेवर फडशा पाडायला हा एकटा संताजी घोरपडे पुराय. पिसाळा, सांभाळ. तुझा गर्दन काळ हा संताजी घोरपडे तुझ्या नीच कृत्याचा बदला घेण्यासाठी येतोय. सांभाळ.